स्वातंत्र्यदिनी नागरिकांकडून छोट्या प्रकारचे ध्वज वाहनांवर, अंगरख्यावर लावले जातात। झेंडेही मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात। मात्र हे ध्वज रस्त्यावर टाकताना आढळल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेने दिला आहे। राज्य शासनाने 2007 मध्ये परिपत्रक काढून शासनाचे संबंधित अधिकारी आणि सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्यासाठी आणि राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर न करण्यासाठी आदेश दिले आहेत। तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा कलम 1971(2) नुसार कारवाईचे निर्देशही दिले आहेत। त्यानुसार महापालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे शहरवासियांना राष्ट्रध्वज रस्त्यावर टाकू नयेत असे आवाहन केले आहे। नागरिकांतर्फे छोट्या आकाराचे राष्ट्रध्वज वाहन अंगरख्यावर लावले जातात। अनावधानाने अथवा अज्ञानामुळे लहान मुलांकडून हे ध्वज इतरत्र टाकले जातात। यामुळे विशेषतः प्लास्टिकचे ध्वज रस्त्यावर पडल्यानंतर ते टिकाऊ स्वरूपाचे असल्याने अनेक दिवस पायदळी येऊन ध्वजाचा अपमान होतो। ही बाब अयोग्य आहे। नागरिकांकडून अनावधानाने अशा प्रकारे झेंडे अथवा स्टिकर टाकून देण्यात येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे।